राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीचा धुळा अखेर खाली बसलेला आहे। मतदानापूर्वी उघड प्रचार सभा घेणं बंद झालं असलं तरी लपून छपून प्रचाराला वेग येणार आहे। ऐनवेळी स्थानिक नेते आपल्याकडे कसे वळतील याकडे अनेक पक्ष लक्ष केंद्रित करतायत। तर आपल्या मतदारसंघात विरोधी उमेदवार प्रचार तर करत नाहीयेत ना, याबाबत उमेदवार सतर्क झालेले आहेत। तर प्रचार संपल्यावर कुणी आचारसंहितेचा भंग करू नये याकडेही पोलीस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहेत। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांची धावपळ पाहायला मिळाली। शिवसेनेनं सुद्धा शिवजयंतीचा औचित्य साधत मोठ्या प्रमाणात रोड शो केले। एकूणच महिनाभरापासून सुरू असलेली राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक आता थांबलेली आहे। आता उमेदवार प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांवर भर देताना दिसणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा महासंग्राम। मतदारसंघ 227, एकूण उमेदवार 2275, पुरुष उमेदवार 1190, महिला उमेदवार 1084, एकूण मतदार 91,80,491, त्यातील पुरुष मतदार 50,30,361, महिला मतदार 41,49,749, 42,797 पालिका कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचं प्रशिक्षण देण्यात आलंय। 30,000 पोलीस बळ नियुक्त करण्यात आलंय। शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, विशेष कमांडो देखील तैनात करण्यात आले। 13 स्टॅटिक पथकं, 98 भरारी पथकं, 39 व्हिडिओ सर्व्हेलियन्स पथकं तैनात आहेत। अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प आणि डोलीची व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे। 724 बेस्ट बसचा वापर असेल। तर महापालिका क्षेत्रात 1582 ठिकाणी 7304 मतदान केंद्र असतील।